निवृत्ती जर व्हायची असेल तर कार्याध्यासही निवृत्त झाला पाहिजे आणि कार्याध्यासाला कारण असणारं अज्ञान त्या कारणाध्यासाची देखील निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून भगवंतांनी ते कारण मनात धरलं. मुले कुठारा घात त्याला असं म्हणतात. मुळावर जर आपण कुऱ्हाडीचा घाव घातला तर झाडाला वेगळं तोडावं लागत नाही. तसं भगवंतांनी कारणाचा विचार केला आणि मग भगवंत थोडेसे रागावून भक्तराज अर्जुनाला बोलतात. अशोचानन व शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासूंश्च नानुशोचंदी पंडिताः. अर्जुना, तुझ्या कृतीमध्ये वेगळ्या प्रकारचं आहे आणि बोलण्यामध्ये मात्र वेगळ्या प्रकारचं आहे. बोलणं जर बघितलं तर प्रज्ञावादान भाषसे, पंडित लोक जशा गप्पा मारतात तशा प्रकारचं तू बोलतो आहे, पण पंडिताची कृती मात्र तुझ्या ठिकाणी दिसत नाही. अशोचान अन्वशोचहस्त्वम, तू कोणाचा शोक करतो आहे? ज्यांच्या संबंधाने दुःख व्यक्त करू नये तत्संबंधी पदार्थांच्या संबंधाने तू दुःख प्रकट करतो, हे मात्र योग्य नाही. 3 प्रकारचे मनुष्य असतात. जिवंत पुत्राविषयी शोक करणारे काही असतात, काही मेलेल्या पुत्राविषयी शोक करणारे असतात आणि ज्ञानी पुरुष जे असतात, जिवंत असो किंवा मेलेला असो, या दोघाच्याही संबंधाने शोक करत नाही. अज्ञानी माणसं मेलेल्या मुलाच्या विषयी शोक करतात. माझा मुलगा गतप्राण झाला, मेला, आता माझं काही खरं नाही असं म्हणून शोक करतात. शास्त्राला जाणणारे पुरुष असतात, शास्त्राचं ज्ञान त्यांना असतं, त्यांना असं वाटतं माझ्याही मुलाला हे ज्ञान प्राप्त व्हावं, पण काय करावं, मुलं मात्र माझं ऐकत नाही, दुर्भाग्य आहे, दुराचारी आहे म्हणून शोक करतात. पंडिताः मात्र गतासून च अगतासून न अनुशोचंती, जे मात्र ज्ञानी पुरुष असतात, आत्मविषयीनी बुद्धी ज्यांना प्राप्त झाली, ते मात्र जिवंत असणाऱ्याच्या विषयी शोक करत नाही, कारण ते अजून जिवंत आहे. आणि मेलेल्यांच्या विषयी शोक का करत नाही? कारण ते गेलेले आहेत, त्यांच्याविषयी शोक करण्याची आवश्यकता नाही, असा भगवंताने विचार सांगितला. आता इथपासून पुढे भगवान परमात्मा अशोचानन व शोचस्त्वम या श्लोकाचा नत्वेवाहम जातुनासम या श्लोकापासून तर देही नित्यमवध्ययम देहे सर्वस्य भारत या श्लोकापर्यंत या 8 अक्षरांचा विचार करणार आहे. आणि पुढे स्वधर्ममपीचा अव्यक्ष या श्लोकाचा जो विचार पुढे होणार आहे तो प्रज्ञावादान भाषसे याच पदाचं अतिविवृत्ती किंवा विस्तार पुढे होणार आहे. म्हणून परमात्मा आता आत्मस्वरूप हे देहापेक्षा कसं वेगळं आहे हे सांगण्याकरता स्थूल सूक्ष्म या देहापासून आत्मा कसा वेगळा हे सांगण्याकरता 12व्या श्लोकामध्ये भगवंत त्या आत्म्याची नित्यता सांगतात. नित्य पदार्थ तो असतो, त्याला काल परिच्छेद लागत नाही. अर्थात तो पदार्थ भूतकालातही असतो, वर्तमान कालातही असतो आणि भविष्य कालामध्येही असतो. असे अनेक पदार्थ नाही, असा फक्त एकच पदार्थ आहे आणि तो आहे आत्मा. आणि जो 3 कालामध्ये अनुचित असतो तो एकरूप असतो, तो नित्य असतो आणि तोच अमर असतो. म्हणून भगवंत असं म्हणतात नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपाः न चैव न भविष्याम सर्वे वयमत परम. भगवंत म्हणतात अर्जुनाला, मी पूर्वी नव्हतं असं नाही, तू नव्हता असं नाही आणि हे सगळे राजे लोक नव्हते असं नाही. या देहाच्या संबंधाने नव्हते हे खरं आहे, पण या देहाच्या अतिरिक्त आपण सगळेजण होतो. भगवंत म्हणतात अतः परम, याच्याही पुढे भविष्यकालामध्ये आपण सगळेजण राहणार नाही असं नाही, आपण सगळेजण राहणार आहोत. म्हणजे भूतकाळात आपण होतो, भविष्य काळामध्ये पण आपण असणार आहोत. 2 काळाचा विचार सांगितला. वर्तमान काळाचा का बरं सांगितला नाही? कारण वर्तमान काळात सगळे आहेत, हे भाषांतर चालूच आहे ना वर्तमान काळामध्ये. याचा अर्थ भूतकाळात होतो, वर्तमान काळामध्ये आहे, भविष्यातही आपण सगळेजण असणार आहोत. पण भूतकाळामध्ये हा देह नव्हता, भविष्य काळामध्ये हा देह असणार नाही. वर्तमान काळामध्ये फक्त प्रतिती मात्र देह आहे. अर्थात जो प्रतिती मात्र असतो एका काळात असतो तो अनित्य असतो आणि जो 3 कालामध्ये अनुस्थित असतो तो नित्य असतो, त्याला कालपरिच्छेद लागत नाही आणि तो पदार्थ अमर स्वरूपाचा असतो. मग जो अमर आत्मा आहे तत्संबंधाने शोक करण्याचं काय कारण आहे अर्जुना? आणि जो अनित्य असणारा देह आहे तत्संबंधाने शोक करण्याचं काय कारण आहे? कोणतंच कारण नाही, शोक करण्याचं काही कारण नाही. आता या आत्म्याला जीवात्म्याला प्राप्त झालेला देह दुसरा नवीन देह प्राप्त झाला तत्संबंधाने शोक करू नये, तो विचार भगवंतांनी 13व्या श्लोकामध्ये सांगितला. देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. जीवात्म्याला प्राप्त झालेला जो एक देह, या देहामध्ये जशा 3 अवस्था बदलत जातात, कुमार अवस्था असेल, यौवन तरुण अवस्था असेल आणि जरा म्हणजे वृद्ध अवस्था. देह एक असताना ज्याप्रमाणे 3 अवस्था बदलतात, अवस्था बदलल्या म्हणून देहाच्या संबंधाने कोणी जसा शोक करत नाही, जशा अवस्था बदलल्या देह मात्र एक असतो, तसा जीवात्मा देखील या अनेक प्रकारच्या शरीराला बदलत असतो. तथा देहांतर प्राप्तीही अन्य देहांतराची प्राप्ती होते.
जसं एका शरीरामध्ये अवस्थांतराची प्राप्ती होते, तसं जीवात्म्याला देखील देहांतराची प्राप्ती होते. आणि जो धीर पुरुष असतो तत्र न मुह्यती, तत्संबंधाने तो शोकाला कारण होत नाही. कदाचित भक्तराज अर्जुन असं म्हणतील, बरोबर आहे, देह संबंधाने किंवा देहांतर प्राप्ती होती. बुद्धिमान पुरुष किंवा पंडित पुरुष शोक करत नाही हे खरं आहे, परंतु नैयायिक असं म्हणतात किंवा वैशेषिक असं म्हणतात की आत्म्याचे 9 प्रकारचे त्यांनी गुण मानलेले आहे आणि त्या गुणामध्ये सुख आणि दुःख हे त्यांनी गुण मानलेले आहे आत्म्याचे. म्हणून मला तर असं वाटतंय की भीष्मादिकांचे असणारे देह, त्या देहाचा झालेला वियोग मला शोकाला कारण आहे आणि त्या देहाचा झालेला संयोग हा माझ्या सुखाला कारण आहे. जर कदाचित भीष्मादिकांच्या देहाची जर वियोगाचा प्रसंग प्राप्त झाला तर मला दुःख प्राप्त होईल आणि संयोग असेल हे कायमच असे राहत असतील तर मला सुख कारण होईल. त्यामुळे या सुखाकरता हे असलेच पाहिजे आणि दुःख मला होऊ नको याकरता यांचा वियोग झाला नाही पाहिजे. तर भगवंत म्हणतात असं नाही अर्जुना, यांचा संयोग किंवा वियोग सुख दुःखाला कारण होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे इंद्रिय आणि विषयांचा असणारा संबंध आणि तोही अंतःकरणाची वृत्ती जर त्यात संबंधाने अनुकूल प्रतिकूल ज्ञानाने प्रतिबद्ध झाली तरच सुखदुःखाला कारण ठरते, अन्यथा सुखदुःखाला विषय कधीही कारण ठरत नाही. तो विचार कालपर्यंत आपण बाबांच्या मुखातून श्रवण केला. 14व्या श्लोकामध्ये तो विचार सांगितला. मात्रा स्पर्शास्त कोणत्याय शीतोष्ण सुख दुःखदाह आगमा पायनो नित्यास्तांती तिक्षस्व भारत. हे अर्जुना, मात्रा स्पर्शाह, स्पर्शा शब्दाचा अर्थ केलेला आहे विषयाह आणि मात्रा मेयंती आभी विषयाह, ज्यांच्याद्वारे विषयांना मोजलं जातं म्हणजे विषयांचं ज्ञान संपादन केलं जातं असे कोण आहे? इंद्रिय आहेत. जर शब्दाचं ज्ञान करायचं असेल तर श्रवणेंद्रिय लागेल, जर रूपाचं ज्ञान करायचं असेल तर नेत्रेंद्रिय लागेल, स्पर्शाच्या ज्ञानाकरता त्वचा लागेल, गंधाचं ज्ञान करण्याकरता घ्राणेंद्रिय लागेल, सगळे आणि रसाचं ज्ञान करण्याकरता रसनेंद्रिय असावं लागेल. या पंच विषयांच्या संबंधाने आपल्याला विषयांचं मोजमाप केलं जातं म्हणून त्यांना मात्रा असं म्हणतात. विषय आणि त्यांचे असणारे इंद्रिय यांचा संबंध प्राप्त झाला की हे कोणतेय शीतोष्ण सुखदुःखदाह, शीत म्हणजे थंडी असेल, उष्ण म्हणजे उन्हाळा किंवा गरमी असेल, या संबंधाने प्राप्त होणारे अनुकूल किंवा प्रतिकूल विषय सुखदुःखदाह, सुख आणि दुःख देणारे आहे. अनुकूल विषयाशी इंद्रियांचा संबंध झाला तर ते आपल्याला अनुकूल वेदनियम सुखम, सुखाकरता कारण ठरतात आणि जर प्रतिकूल विषयांचा संबंध प्राप्त झाला तर प्रतिकूल वेदनियम दुःखम, तेच असणारे विषय आपल्या दुःखाला कारण ठरतात. कल्पना करा, जो व्यायाम चांगल्या प्रकारचा करू शकतो त्याच्याकरता हिवाळा अनुकूल आहे म्हणून सुख देणारा त्याच्याकरता आहे, पण ज्याला मात्र स्नान करण्याचं जिवार येत आहे त्याच्याकरता हिवाळा दुःख देणारा आहे की नाही? म्हणजे दुःखदाह त्याच्याकरता आहे. विषय एकच आहे पण इंद्रियांची अनुकूलता किंवा प्रतिकूलता या संबंधाने, अर्थात तो त्वचेंद्रियाचा विषय आहे. हिवाळा किती जाणवतो हा त्वगेंद्रियाचा विषय आहे, पण एकच विषय मात्र अनुकूल असेल तर सुखाला कारण आहे आणि प्रतिकूल जर असेल तर तो दुःखाला कारण आहे. परंतु हे विषय येणारे जाणारे आहेत अर्जुना, हिवाळा काही कायम थांबत नाही. आगमा पायिनाहा, काहीतरी कालानंतर हे विषय येणारे असतात. प्रारब्धाचा असणारा भोग होण्याकरता विषय येतात आणि प्रारब्ध संपलं की विषयांचा संबंध निघूनच जात असतो. पुत्रपत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर, मिळती काष्टे लोटता पूर आदरी दुळ होती खल्लाई. आहे की नाही? एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेक प्रकारचे काष्ट त्यांचा संयोग व्हावा, काही प्रवाहाच्या पात्रापर्यंत ते वाहत जातात आणि एखाद्या खडकावर आदळतात, सगळे आपापल्या मार्गाला निघून जातात. तसेच इंद्रियांचे असणारे विषयांचे संबंध प्रारब्धानुरूप हे सगळे एकत्र येतात, प्रारब्ध असेपर्यंत एकत्र राहतात आणि वियोगाचं प्रारब्ध आलं की संयोगा विप्रयोगांता यानुसार हे सगळे निघून जातात. आगमा पायिनाहा, जे विषय येणारे आणि जाणारे असतात मनुष्याने त्यामध्ये रमवू नये बरं का. प्रतिकूल विषय आला की मनुष्य खेद करत असतो आणि अनुकूल विषय आला की त्यामध्ये गुरफटून जात असतो. फक्त आपल्याला सुखाला आणि दुःखाला जर टाळायचं असेल ना तर फक्त एकच वाक्य वापरायचं. एखादा मनुष्य सुखामध्ये फारच हर्षाला प्राप्त होत असेल त्याला सांगायचं ये भी दिन चले जाएंगे. फार हर्षाला प्राप्त होत असेल, सुखामध्ये उड्या मारत असेल तर फक्त एक वाक्य वापरायचं ये भी दिन चले जाएंगे. त्याचा सुखाचा आवेग कमी होतो. आणि दुःखाने एखादा व्यक्ती त्रस्त झाला असेल त्याला सांगायचं ये भी दिन चले जाएंगे. तो हर्षाला आशेला प्राप्त होतो, कारण दुःखाचाही प्रसंग जाणारच आहे त्यामुळे तो आशान्वित होतो. आणि सुखाचा अतिरेक प्राप्त झाला की त्याला सांगायचं हे पण दिवस निघून जातील बरं का, तर मग तो जास्त उड्या मारत नाही. आगमा पायिनाहा, हे सगळे विषय आणि त्यांचे असणारे संबंध येणारे जाणारे आहेत, पुन्हा अनित्य स्वरूपाचे आहे. म्हणून हे अर्जुना, हे भारत,
तान तितिक्षस्व, त्यांना तो सहन कर. कसं सहन कर? इंद्रियांचे आणि विषयांचे संबंध येणारे जाणारे आहेत, मी मात्र राहणार आहे. हे इंद्रियांचे आणि विषयांचे संबंध अनित्य आहे, मी मात्र नित्य आहे. आणि इंद्रिय आणि विषयांचे असणारे संबंध हे विकृत स्वरूपाचे आहे, विकारी आहे, मी मात्र अविकारी स्वरूपाचा आहे असं समजणं हेच यांना सहन करणं आहे. जो मनुष्य सहन करतो त्याची तयारी फार चांगली होत असते आणि सहन करण्यामध्ये कसोटी असते. खरं जे सोनं असताना त्याला सहन करावंच लागतं. ते म्हणतात ना, सोन्याचे 4 प्रकारच्या परीक्षा होतात. त्या सोन्याला अगोदर ताडण करावं लागतं, म्हणजे सोन्याला ठोकतात त्याच्याकरता ती परीक्षा असते. त्याच्यातून सोनं दुसऱ्या परीक्षेमध्ये जातं. सोन्याला ते आम्ल परीक्षण होतं, म्हणजे त्याच्यावर ॲसिड टाकतात, त्यामध्ये त्याला गंज चढत नाही किंवा डाग पडत नाही, ते सोनं चांगलं असतं. यातूनही पुन्हा सोनं जे असतं त्याकरता घासावं लागतं कसोटीच्या दगडावर. आणि मग 4थी परीक्षा असते सोन्याची. ते 3 परीक्षेमध्ये पास झालं, पण 4थी असणारी शेवटची परीक्षा त्याला अग्नीमध्ये टाकावं लागतं. याचा अर्थ जो कायम परीक्षा देतो तो सोनं असतो असा अर्थ घेऊ नका, पण सोन्याला मात्र बऱ्याच परीक्षा द्याव्या लागतात. का बरं? शुद्ध सोनं जर आपल्याला कळायचं असेल तर त्याकरता अग्नीमध्ये त्याला तप्त करावं लागतं. तसं जो सहन करतो सुख दुःखाचे घाव, तुकोबरायांचा अभंग आहे ना, तुका म्हणे तोची संत कोण? सोशी जगाचे आघात तितिक्षस्व. त्या सर्वांना सहन करता आलं पाहिजे आणि सहन करणं हे सर्वात मोठं तप असतं, सर्वात मोठं. अनुकूलतेमध्ये परमार्थ कोणी करू शकतो, प्रतिकूलतेमध्ये परमार्थ करता आला ना तर खरा परमार्थ सफल होऊ शकतो. अनुकूलतेमध्ये कोणी शास्त्राचं श्रवण करू शकेल नाही असा अर्थ नाही. म्हणून तर भगवंताने प्रतिकूल अवस्थेमध्ये पण ज्ञान श्रवण करता आलं पाहिजे याकरता रणांगण निवडलं, कुरुक्षेत्र निवडलं. एखाद्या मठामध्ये विराजमान व्हावं, आश्रमात जावं, एखाद्या डोंगरावर स्थानापन्न व्हावं, निसर्गरम्य परिसर पाहावा, शुचो देशे प्रतिष्ठाप्य चालतं. इथे कोणी ज्ञान श्रवण करू शकतं. का बरं? कारण देशाची कालाची परिस्थिती अनुकूल झाली की मन एकाग्र होतं. पण जिथे मन एकाग्र होण्याकरता कोणताही संबंध नाही, अशा प्रकारच्या प्रतिकूलते परिस्थितीमध्ये जर आपल्याला ज्ञान श्रवण करता आलं असेल तर समजून चालावं. माणसं म्हणतात की आता आळंदीमध्ये पण फार प्रतिकूलता आहे बरं का, पूर्वीसारखं वातावरण नाही. वातावरण पूर्वीसारखं आहे, घेता आलं पाहिजे. फक्त हे वातावरण आपल्यावर फरक पडत नाही. मनाची प्रतिकूलता बिघडली की बाहेर प्रतिकूलता वाटत असते, आणि मन अनुकूल असेल तर सगळं अनुकूल वाटत असेल. मन प्रसन्न असेल सगळं जगत प्रसन्न आहे, आणि मन विषण्ण असेल सगळं जगत दुःखाला कारण आहे. तान तितिक्षस्व, त्यांना आपण सहन केलं पाहिजे अर्जुना, असं भगवंतांनी सांगितलं. का बरं सहन करावं? भारत, तो ज्ञानामध्ये रममान होणार आहे, भरताच्या वंशामध्ये तुझा जन्म झालेला आहे, म्हणून तो अर्जुना सहन कर. हे सगळं सांगितल्यानंतर आता ज्ञानोबा त्यावर स्पष्टीकरण करतात. मी फार मोठ्या अधिकाराने बोलतो असा अर्थ घेऊ नका. तुम्हाला सांगण्याच्या निमित्ताने माझी तयारी व्हावी किंवा माझी असणारा मनाचा विचार निश्चय व्हावा याकरता मी बोलतो आहे. तुकोबारांचं प्रमाण ऐसे काय जागवितो मना सरिषे जानासहित, अगोदर मनाला आणि मग असणारे. कारण श्रोते आपल्यापेक्षाही अधिकाराने संपन्न असतात. तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही, पण तुमच्या निमित्ताने तुम्ही माझ्याकरता दर्पण आहात, आणि तुम्ही दर्पण आहेत त्याच्यामध्ये माझं प्रतिबिंब मला पाहायचं, हा एवढाच फक्त त्यामध्ये विचार आहे. चला, येथ नेनावया हेची कारण, जे इंद्रिया अधीनपण तेही आकडी जे अंतकरण म्हणून भ्रमे. या ओवीचा पाठीमागच्या ओवीशी संबंध आहे. कोणता संबंध आहे? तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरी होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख येत नेनावया हेचे कारण. या ओवीचा संबंध पाठीमागच्या ओवीशी आहे. भगवंत म्हणतात अर्जुनाला, तैसी म्हणजे ज्याप्रमाणे एका शरीराच्या ठिकाणी 3 अवस्था येतात. थोडंसं पुढे सारखा. ज्याप्रमाणे एका शरीराच्या ठिकाणी 3 अवस्थांतर होतात, 3 अवस्था प्राप्त होतात, पण शरीरामध्ये बदलत नाही किंवा शरीरामध्ये तत्संबंधाने आपण शोक करत नाही. अगदी त्याचप्रमाणे चैतन्याच्याही अधिष्ठानावर शरीरांतरे, पाठीमागं देहांतर शब्द वापरला, ज्ञानोबा त्याकरता शरीरांतर शब्द वापरतात. अर्थ एकच होतो. अवस्थांतर झालं, तरुणपण, बालपण आणि म्हातारपण 3 अवस्थांतर झाले की नाही, पण शरीर संबंधाने मात्र जसा बदल होत नाही तसंच जीवात्म्याला देहांतराची प्राप्ती होते. ज्ञानी पुरुष मात्र त्या संबंधाने शोक करत नाही. चैतन्याच्या ठाई शरीरांतरे अंतरे म्हणजे दुसऱ्या प्रकारचे शरीर होती जाती पाही, होतात म्हणजे येतात आणि जातात, मृत्यू अवस्थेला प्राप्त होतात. पहाबर का अर्जुना, हा पाही शब्द डोळ्याने पाही असा अर्थ नाही. पाही म्हणजे बुद्धीने याचा विचार कर. आपल्याला हे दिसलं पाहिजे. बाबा सांगत असतात, बंड महाराजांचं वाक्य, की आपल्याला दिसलं पाहिजे पाठामध्ये. म्हणजे हे शरीर येतात आणि जातात हे विचार करून बघा अर्जुना. बघा ना, कालची अवस्था शरीराची आली आणि गेली. प्रत्येक क्षणाला शरीराची अवस्था बदलत आहे, परंतु जो मी तोच मी आता आहे, म्हणजे मी बदलत नाही. हे पहा अर्जुना, ऐसे जाणे, असा जो जाणतो
की शरीराची अवस्था बदलते आणि चैतन्याची अवस्था मात्र कधी बदलत नाही. चैतन्याला अवस्था नसते बरं का. मारुती बाबा सांगत असतात हे पाठामध्ये, विचारसागराच्या पाठामध्ये विनोद करतात बाबा. म्हणजे श्रोते विद्यार्थी जागे आहे की नाही ते बाबा सांगतात. आभासाच्या किती अवस्था आहे म्हणे. विद्यार्थी सांगतात 7 अवस्था. कोणत्या कोणत्या? अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदाबाबती. आभासाच्या किती अवस्था आहे? 7. चिदाभासाच्या किती अवस्था? 7. चैतन्याच्या किती? आत्म्याच्या किती? अरे आत्म्याला कुठं अवस्था असतात का असं बाबा म्हणतात. आत्म्याला अवस्था नाही. चैतन्याची कोणती अवस्था नाही, त्याला अवस्था नाही. कारण का? न जायते म्रियते वा कदाचिन, अशा प्रकारचं ते आहे. चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होते जाती पाही ऐसे जाणे. असा जो जाणतो, आता हे जाणणं परोक्षाने नाही, हे जाणणं अपरोक्षत्वाने आहे. चैतन्य कोणीतरी वेगळं आहे, त्याच्या ठिकाणी देहांतर होतात जातात असं नाही पाहायचं. चैतन्य म्हणजेच मी आहे आणि माझ्या ठिकाणी हे शरीरांतर होतं आणि जातं, पण माझ्यामध्ये काही बदल होत नाही. ऐसे जाणे, असा जो आत्मत्वाने जाणतो तया व्यामोह दुःख नाही. त्याला मात्र अज्ञानापासून प्राप्त होणारं जे दुःख आहे ते त्याला प्राप्त होत नाही. नाहीतर चैतन्याला काय घेणं आहे हो याचं. चैतन्य ते मी आहे हे कळालं तर मग दुःख नाही. नाहीतर ऐकण्याकरता सुख आहे, पण कळण्याकरता मात्र बाहेर गेल्यानंतर दुःख होऊ शकतं. हे आत्मत्वाने जाणलं तर मात्र दुःख होऊ शकत नाही. मग हे श्रवण केल्यानंतर देखील का बरं ठसावत नाही? येथ नेनावया हेचे कारण ज्ञानोबा पुढे सांगतात. येथ नेनावया हेचे कारण जे इंद्रिया अधीनपण ती आकळी जे अंतकरण म्हणवणी भ्रमे. खरा जो परमार्थ आहे तो देहा करता नाही, परमार्थ आहे तो आत्म्या करताही नाही, परमार्थ आहे चित्ता करता. म्हणून तर आकळी जे अंतकरण म्हणवणी भ्रमे. जर आपलं मन प्रसन्न असेल तर शुद्ध असेल झाला परमार्थ. आणि मनामध्ये काही कलुषता असेल, कलंक असेल किंवा मल काहीतरी राहत असेल, निर्मळ मन नसेल तर परमार्थ करण्याची आवश्यकता आहे. थोडे आहे चित्त सहाय्य झाली. चित्ताची अनुकूलता प्राप्त झाली की परमार्थ सफल आहे. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. बंध प्राप्त व्हायचा असेल तरी मनच कारण आहे आणि मोक्ष प्राप्त व्हायचा असेल तरीही मनच कारण आहे. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्ती निर्विषयम स्मृतम. मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विषय राहिला नाही, आसक्ती राहिली नाही की त्यालाच मोक्ष असं म्हणतात, तेच मुक्ती आहे. आणि मनामध्ये आसक्ती राहत असेल तर तोच बंध आहे. येथ नेनावया हे परमात्मज्ञान अपरोक्षत्वाने न होण्याकरता हेच कारण. कोणतं कारण आहे? जे इंद्रियाधीनपण प्रत्येकाचं असणारं अंतकरण जर इंद्रियाच्या अधीन झालं तर इंद्रियांच्या अधीन होणं हेच आत्मज्ञानाला न जाण्याचं सगळ्यात मुख्य कारण आहे. इंद्रियाधीनपण. आणि इंद्रियांच्या मनुष्य जर अधीन झाला तर इंद्रियांचा एक स्वभाव ठरलेला आहे जो पुढे 20व्या ओवीमध्ये सांगणार आहे. आत्ताच बघू नका, ओवी पुढे येणारच आहे. इंद्रियांचा एक विषय ठरलेला आहे. कोणता विषय ठरलेला आहे? या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. बस इंद्रियांचा हा स्वभाव ठरलेला आहे. स्वभाव ठरला कोणता इंद्रियांचा? या विषयापेक्षा आणि कोणतंही रमण्याकरता चांगलं स्थान नाही. मनाने कुठं जायचं हे मनाने विचार करायचा. मन एक तर इंद्रियांच्या अधीन जर गेलं, मन मध्यंतरी आहे. अंतकरण जर ते इंद्रियांच्या अधीन गेलं तर इंद्रिय त्या मनाला विषयांकडे घेऊन जातात. आणि ते मन गुरुवाक्यांच्या मागं जर गेलं, गुरुवाक्याचे मेळे नेणे वेळ जर ते गुरुवाक्यांच्या मागे अनुसरण करून गेलं तर आत्मत्वाकडे जातं. म्हणून मनाने ठरवायचं कोणाच्या मागं जायचं. तुझ्या वाक्या वाचून न जाय आणिके. जर अंतकरण किंवा मन गुरूंच्या वाक्यानुसार अनुसरण केलं तर त्याला परमात्मा प्राप्ती होऊ शकते. पण ते मन जर इंद्रियांच्या अधीन झालं तर मात्र विषयांकडे वाटचाल करतं. इंद्रिया अधीनपण, इंद्रियांच्या अधीन अंतकरण झालं मग काय करतात? ती इंद्रिय आकळीची अंतकरणाला आकळून टाकतात, आपल्या ताब्यात घेतात. आणि इंद्रियांच्या अंतकरण ताब्यात गेलं म्हणून भ्रमे. ते मन स्थिर राहू शकत नाही. चित्त जर स्थिर असेल, एकाग्र असेल तरच ते परमात्मा दर्शन करू शकतं. दृश्यते तो ग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. कोणतं मन बघू शकतं? जे एकाग्र असेल आणि सूक्ष्म असेल. आणि मनाची सूक्ष्मता होण्याकरता, मन एकाग्र होण्याकरता ते इंद्रियांच्या अधीन जाता कामा नये. इंद्रियांचा स्वभाव आहे ते 18व्या अध्यायामध्ये फार गोड चिंतन केलेलं आहे. इंद्रियांना जर अनुकूल वाटलं तर इंद्रिय लगेच धाव घेतात आणि इंद्रियांना प्रतिकूल वाटलं तर तिथून अंतकरण लगेच माघारी येतं. व्याळा का हारा
वरपडा झालिया नरा, हर्ष आणि दरारा सरिसाचे ओटी, समोर सर्प आहे लगेच माघारी फिरतं आणि समोर मोत्यांचा हार पडलेला आहे असं म्हटलं की आनंद प्राप्त होतो. हे अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान झालं इंद्रियांना की ते अंतःकरणाला घेऊन जातात आणि इंद्रिय फारच प्रमाथी असतात, फार प्रमाथी. भगवंतांनी हे पुढं सांगितलेलं इंद्रियाने प्रमाथीनी हरंती प्रसभम मनहा. प्रमाथी असणारी, आपल्या अंतःकरणाला प्रमथनशील करणारी, मंथन करणारी जी इंद्रिय असतात, चंचल करणारी इंद्रिय, ती मनाचं हरण करतात आणि मनाचं जर हरण झालं तर सगळंच ज्ञान वाहून जातं. उदाहरण फार गोड दिलेलं आहे. एखाद्या माठाला जर थोडंसं छिद्र पडलं सुई एवढं तर त्या छिद्रातून सगळं पाणी वाहून जातं. तसं चंचल झालेलं मन इंद्रियांच्या माघारी गेलं की सद्गुरूंच्या मुखातून प्राप्त केलेलं बुद्धीतलं सगळं ज्ञान वाहून जाऊ शकतं. म्हणून इंद्रियांच्या अधीन कधीच होऊ नये. इंद्रियांच्या अधीन काय आहे, इंद्रियांना विषय दिसला ना तर अनुकूल किंवा प्रतिकूलता भाव निर्माण होतो. हे नाही असं नाही, पण त्याला सहन करता आलं पाहिजे. आणि हे सहन कोण करू शकतो, ज्याला आत्मसुखाची गोडी लागली तो सहन करू शकतो. आत्मसुखाची या गोडिया वेटे जो का सकळे विषया, मग जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. ज्याच्या ठिकाणी इंद्रियाला मान दिला जात नाही तो आत्मसुखाची गोडी मिळू शकतो. आणि जो इंद्रियांना मान देतो तो आत्मसुखाची गोडी नाही मिळू शकत. कुणाला मान द्यायचा हे आपण ठरवायचं, याच्यावर आपला सन्मान अवलंबून आहे. म्हणून जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही, जो मनाशी चाडणं सांगे, जो इंद्रियांचे केले नेघे, जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला, मग तया तेचे किंवा सीत ते ज्ञान पावे निश्चित. जया माझी अचुंबित शांती असे, अचुंबित असणारी निष्कलंक शांती त्यामध्ये प्राप्त होते. म्हणून इंद्रियांच्या अधीन पण होऊ नये. इंद्रियांच्या अधीन झालं की ती अंतःकरणाला आकळून घेतात, आपल्या ताब्यामध्ये घेतात आणि अंतःकरण चंचल झालं की बोध प्राप्त होत नाही. तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरी होती जाती पायी, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. आणि मग जो जाणत नाही त्याला मात्र दुःखच दुःख आहे. येथने नावया हेचे कारण या 110 क्रमांकाच्या 11व्या ओवीचा संबंध आहे. येथने नावया हे न जाणण्याकरता हेच कारण आहे. जे इंद्रियाधीनपण तेही आकळीचे अंतकरण म्हणून भ्रमे. इंद्रिय काय करतात, इंद्रिय विषय सेविती ते हर्ष शोक उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे. भगवंत म्हणतात इंद्रिय विषय सेविती, इंद्रिय विषयांचं सेवन करतात. इंद्रियांना कोणते विषय सेवन करायला लावायचे हे आपल्या हातात असतं, पण आपण इंद्रियांच्या हातात नसलं पाहिजे. त्याकरता इंद्रिय आपल्या हातात असले पाहिजे, आपण इंद्रियांच्या हातात असता कामा नये. ते महाराज कोणाला म्हणतात या संबंधाने, मन ज्याच्या ताब्यात आहे तो महाराज. म्हणजे पंढरपूर पाटणिगा महाराज सार्वभौम, तो हा महाराज अलंकापुर निवासी. म्हणून ज्याच्या मन ताब्यात आहे तो महाराज आणि ज्याच्या प्रजा ताब्यात आहे तो राजा, तो महाराजा नाही. इंद्रिय विषय सेविती, इंद्रिय विषयांचं सेवन करतात आणि विषयांचं सेवन केलं जर अनुकूल विषय प्राप्त झाला तर हर्ष उपजती, आनंद प्राप्त होतो. आणि जर प्रतिकूल विषय प्राप्त झाला की शोक उपजती, दुःख प्राप्त होतं. हे दोन्ही पण सुख आणि दुःख इंद्रियांच्या माध्यमातून अंतःकरणाला सतावित असतात. आणि जर शोक, हर्ष आणि शोक हे जर प्राप्त झाले तर तत्संबंधाने होतं काय, ते अंतर आपलविती संगे येणे संगे. म्हणजे इंद्रिय आणि विषय यांच्या संगतीनं अंतर आपलविती, जे आपलं अंतःकरण आहे त्या विषयाच्या आसक्तीमध्ये बुडविलं जातं. खरे काय माहिती आहे का, आपल्याला दुःखावर विजय नाही मिळवायचा. दुःखावर विजय मिळवणं हा आपला ध्येय नाही. मग सुखाच्याही अतीत व्हायचं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. सुख आणि दुःख याच्याही अतीत व्हायचं आहे. म्हणजे ज्ञान आणि अज्ञान, अज्ञानावर विजय नाही मिळायचा, अज्ञानही घालवायचं, अज्ञानालाही मागे टाकायचं. ज्ञानाविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. बंध आपल्याला दूर करायचा नाही, बंधाच्या सापेक्ष येणारा मोक्ष देखील दूर करायचा आहे. ही खरी मुक्त अवस्था आहे, त्याच्याही पलीकडे जायचं आहे. ज्ञानोबारांची ओवी आहे बघा तत्संबंधाने, जेथ विवेक वैराग्येसी आटे बंध मोक्षेसी. ज्ञानोबार चिंतन करतात हे, याच्याही पलीकडे जायचं आहे. हे अंतःकरण हर्ष आणि शोकामध्ये जर निमग्न झालं तर पुढची अवस्था गाठू शकत नाही. अलीकडंच राहायचं नाही, अंतर आपलविती संगी येणे. इंद्रियाने विषयाचं सेवन केलं तर हर्ष अनुकूलते संबंधाने प्राप्त होतो आणि प्रतिकूलते संबंधाने शोक प्राप्त होतो. अनुकूलतेमध्ये आणि प्रतिकूलतेमध्ये बुडून राहिला की सुख दुःख याच संबंधाने अंतःकरण बुडवलं जातं, त्याच्यावरती यायचं आहे. एरवी तरी सहजे सुख दुःख तैची सेवेजे, देह जळी होई जे मासोळी जे. म्हणजे याच्याही पलीकडे जायचं आहे. ते बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही, सांडीजी अशेषही संसार जात. या सगळ्याचा परित्याग करून मग पुढं जायचं आहे. त्या विषयांचा काय स्वभाव आहे, जया विषयांच्या ठाई
एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. जया म्हणजे ज्या विषयांच्या ठाई विषयांच्या ठिकाणी एकनिष्ठता म्हणजे एक भाव, अनन्यता कधीच नाही बरं का, स्थैर्य कधी नाही. कही म्हणजे कधी, ज्या विषयांच्या ठिकाणी एकनिष्ठता म्हणजे अमुक असणारा विषय कायम अनुकूलच असेल असं सांगता येत नाही. काल बदलला, देश बदलला, परिस्थिती बदलली की एक पूर्व कालामध्ये अनुकूल वाटणारा विषय दुसऱ्या कालामध्ये प्रतिकूल वाटू शकतो. म्हणून विषयांच्या संबंधाने कधी असं ठेवू नये की हा विषय जर कायम मला अनुकूल असेल तर मी सुखी राहील. बदलत असतं, संसारातलं गणित असं असतं. मनुष्य गृहीत धरतो कुणाला तरी, हा जर असेल ना अनुकूल असेल तर मला सुख प्राप्त होईल. नेमकं ज्याला अनुकूल समजलं तो होतो प्रतिकूल. त्यामुळे सुखाचे सगळे गणित बिघडून जातात. हे कधी संसारावर ठरवूच नाही. कारण का, जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, एकनिष्ठता किंवा स्थैर्य अनन्यता कधीही नसतं, कधीच नाही. ते तर दुःख आणि काही सुखही दिसे. कधी दुःखाचा अनुभव येतो आणि कधी कधी सुखाचाही अनुभव येतो. सुख आणि दुःख हे कायम बदलत असतात. एखाद्या व्यक्तीला सूर्योदय झाला की त्याला ते सुख वाटतं, पण तोच सूर्योदय दुसऱ्याला मात्र दुःखाप्रमाणे वाटू शकतो की नाही. जगाचे सुख पहाट कोणाला, साधना करणाऱ्या साधकांना. चोरा मरणाहून निकृष्ट वाटतं की नाही. किंवा दुधाचे काळकूट होय व्याळी, लहान बालकाला गाईचं गावरान गाईचं दूध दिलं तर पाहे पा दूध पवित्र आणि गोड, त्याच्याकरता ते अनुकूल आहे. आणि सर्पाला दिलं तर त्याच्याकरता ते विष आहे. म्हणजे एकच असणारा विषय तो अनुकूलही असू शकतो, प्रतिकूल असू शकतो. ग्रहण करणारा कसा आहे, म्हणून ते तर दुःख आणि काही सुखही दिसे. कधी दुःख कधी सुख, पण सुख दुःख हे आपल्या मनावर अवलंबून आहे. विषय कधी सुख दुःखाला कारण नसतो, कधीच नाही. मनाची भावना ही सुख दुःखाला कारण असते. म्हणून बदल जगात नाही करायचा, जगाला नाही आपण बदलू शकत. जगाचं राहणीमान, जगाची वेशभूषा, जगाचं वागणं आपण नाही बदलू शकत. पण आपलं राहणीमान, आपली वेशभूषा किंवा आपल्या अंतकरणाचा भाव आपण बदलू शकतो. तो बदलला की जगाला बदलण्याचं कारण नाही. आपण आपलं अंतर जगत बदलायचं, बाहेर जगत बदललेलंच असतं, ते कायम बदलत असतं. म्हणून आपण आपल्याला बदलायचं आहे. तेथं दुःख आणि काही सुखही दिसे. दुःख आणि कधी कधी सुखही दिसतं. देखे बघ अर्जुना, शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे. आता ज्ञानोबा क्रमाक्रमाने प्रत्येक विषयाचं स्पष्टीकरण करतात. एकच विषय असतो आणि इंद्रियांच्या संबंधाने सुख दुःखाला कसा कारण ठरतो. श्रवणाद्वारे म्हणजे श्रवण इंद्रियांच्या द्वारे शब्द नावाचा विषय कसा सुख दुःखाला कारण ठरतो. देखे बघ अर्जुना, शब्दाची व्याप्ती, शब्द नावाचा विषय आहे. शब्द गुणकम आकाशम, शब्द नावाचा विषय आहे. त्याची व्याप्ती कुठं कुठं आहे. निंदेमध्ये तरी शब्दच असतात आणि स्तुतीमध्ये काय असतात, शब्दच असतात. एखादा व्यक्ती आपल्याला म्हटला, मी कायम सांगतो हे वाक्य, वा काय व्याख्यान केलं, स्तुतीमध्ये शब्दच आहे. फारच बोर केलं हो, निंदा झाली की नाही, शब्दच आहे. दोन्हीमध्ये पण काय आहे, शब्दच आहे. देखे शब्दाची व्याप्ती, पण काय आहे, निंदा आणि स्तुती. मग ज्याने आपली निंदा केली तत्संबंधाने द्वेष उपजते श्रवणाद्वारे, आणि ज्याने आपली स्तुती केली अद्वेष म्हणजे तत्संबंधाने प्रेम आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होतं की नाही. ज्याने आपली स्तुती केली त्याला म्हणतो चला जेवल्याशिवाय जायचं नाही, निंदा केली परत जेरी नाही. आहे का नाही. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते द्वेष अद्वेष उपजती श्रवणाद्वारे. श्रवण इंद्रियाच्या द्वारे शब्द नावाचा विषय जर निंदा किंवा स्तुती अनुकूल किंवा प्रतिकूल, द्वेष आणि अद्वेष दोनाला कारण आहे की नाही. मग सांगा, शब्दाच्या ठिकाणी आहे का सुख किंवा दुःख. दोन्ही नाही. सुख आणि दुःख अनुकूल प्रतिकूल संबंधाने आपल्याला प्राप्त होतात. एकनिष्ठता अजिबात नाही. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचे निसंगी कारण संतोष खेदा. मृदू म्हणजे गादीप्रमाणे असणारा स्पर्श, कठीण दगडाप्रमाणे असणारा स्पर्श आहे. हे स्पर्शाचे दोन्ही गुण, हे स्पर्शाच्या ठिकाणी असणारे दोन गुण आपल्याला अनुभवाला येतात. गादीप्रमाणे जर स्पर्श प्राप्त झाला तर मृदू असतो, जसं की व्यासपीठावर आहे, आणि कठीण स्पर्श आहे चटईवर. मृदू आणि कठीण दोन्ही तो घटून देतो ना. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचे निसंगी कारण संतोष खेदा. वपू नाम शरीर, त्वचाच्या संगतीनं संतोष आणि खेदाला हे कारण ठरतात. संतोष म्हणजे समाधान आणि खेद म्हणजे दुःख. शरीराचा जर संबंध आपण केला, खराच आहे, जर श्रवण इंद्रियाशी आपण संबंधित झालो, श्रवण इंद्रियांचं तादात्म्य आपण घेतलं मनाने, आणि त्या मनाचंही तादात्म्य जर घेतलं आपण, अध्यास आपल्याला करून घेतला, तर सुख दुःख होतात. जर आपण मनाशी संबंध तोडला तर इंद्रियांचा संबंध राहत नाही.
इंद्रियांचा संबंध तोडला तर विषयाचा संबंध राहत नाही. म्हणजे विषय अनुकूल प्रतिकूल ठरण्याकरता, सुखदुःख देण्याकरता त्या विषयाने इंद्रियांचा संबंध करावा, त्या इंद्रियांनी मनाशी संबंधित व्हावं आणि त्या मनाचं तादात्म्य आपण घ्यावं तर सुखदुःख घडतात. एवढी परंपरा आहे. पण जर आपण मी म्हणजे मीच आहे, ते के देहीचा धर्म देही, आत्मा तो आत्मा याचा ठाई, मग सुखदुःख घडू शकत नाही. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचेने संगे कारण संतोष खेदा, हे समाधानाला किंवा दुःखाला कारण ठरतात. शरीराचा संबंध जर आपण आपला मानला तर, पण शरीरच मी नाही असं मानलं तर मग शरीराला प्राप्त होणारा थंडी किंवा उन्हाचा असणारा त्रास हा आपल्याला नाही होऊ शकत, तो शरीराला होऊ शकतो. याकरता एक सोपं उदाहरण, जसं इतरांच्या शरीराला प्राप्त होणारा आजार, हा आजार आपण आपला समजतो का? नाही. का बरं? कारण ते शरीर माझ्या शरीरापेक्षा वेगळं आहे. हे जसं आहे ना तसं हेही शरीर माझ्यापेक्षा वेगळं आहे असं मानलं तर मग जसे त्याचे सुखदुःख मला होत नाही तसे याचेही सुखदुःख मला होता कामा नये. असा वेगळेपणा जरी मानला विचारांती तरी पण हे घडू शकतं. काळ लागेल पण होऊ शकतं. मात्र मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा, भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. नेत्र म्हणजे आपले असणारे डोळे. या डोळ्यांच्या संबंधाने भ्यासूर, भ्यासूर म्हणजे भयंकर, पाहिल्यानंतर भीती वाटावी किंवा पाहिल्यानंतर अंतकणात किळस निर्माण व्हावी, असं जे रूपाचं स्वरूप असतं ते पाहिल्यानंतर मनुष्याला दुःख प्राप्त होतं. आणि सुरेख म्हणजे पाहिल्या वेध लावी, असं भगवंताचं स्वरूप बघितलं ना, जे लावण्य असतं ना ते मनाला आकर्षित करत असतं. त्या लावण्य चित्ताकर्षक असावं. ज्या लावण्यामध्ये किंवा ज्या सौंदर्यामध्ये विकार निर्माण होतो त्याला लावण्य म्हणत नाही. अविकारी स्वरूपाचं असणारं लावण्य आणि ज्यात मनात कोणताच विकार निर्माण होत नाही त्या सौंदर्याला खरं लावण्य म्हणतात. ते भगवंताचं लावण्य असतं. मनात कोणताच विकारी भाव निर्माण होत नाही आणि चित्ताला आकर्षित करतं. पाहिल्या वेधला त्याला सुरेख असं म्हणतात. आणि हे जर डोळ्यांनी पाहिलं तर मग डोळे भरून या पाहिन तुझे मुख, का बरं? सुख प्राप्त होतं. तेची मज सुख देई देवा. भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचं स्वरूप आहे. देख अर्जुना, जे नेत्रद्वारे सुख आणि दुःख उपजवी. सुख आणि दुःख आपल्याला प्राप्त होतं. सौंदर्य मनुष्याला पाहावंसं वाटतं. एखाद्या जंगलामध्ये आपण गेलो, ब्रह्मगिरीसारख्या पर्वतावर गेलो आणि तिथून जर आपण निसर्गाचा नयनरम्य सोहळा बघितला तर रमावंसं वाटतं. पण जर आपण शहरामध्ये गेलो एखाद्या ठिकाणी, कचरा कुंडी असेल, पाहावंसं वाटत नाही, लवकर निघावंसं वाटतं. आणि सिग्नल असेल तर मग कधी संपतो वेळ असंही वाटतं. का? भ्यासूर आहे रूप ते. भ्यासूर आणि सुरेख नेत्राच्या संबंधाने सुख दुःख प्राप्त होतं. पुढे आता शब्द स्पर्श रूप आणि त्यानंतर आता ज्ञानोबा आहे शब्द स्पर्श रूपाचा विषय झाल्यानंतर गंधाचा विषय घेतात. सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद, जो घ्राणसंगे विषादू तो शुदेता. सुगंध, एखादं पुष्प असेल त्या पुष्पापासून प्राप्त झालेला सुगंध आनंद प्राप्त करून देतो. चंदन आपण लावलं आपल्या कपाळाला, सुगंध प्राप्त होतो. अत्तर लावलं, सुगंध प्राप्त होतो. दुर्गंध, सडलेला पदार्थ असेल एखादा, दुर्गंध प्राप्त होतो. सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा, परिमळ म्हणजे गंध, या गंधाचा हा भेद आहे म्हणजे प्रकार आहे, जो घ्राणसंगे आणि घ्राणेंद्रियाच्या संबंधाने विषादही देतो आणि तोषही देतो. जर सुगंध असेल तर तोष प्राप्त होतो आणि दुर्गंध असेल तर विषाद खेद प्राप्त होतो, दुःख किंवा असमाधान प्राप्त होतं. शेवटी ज्ञानोबा रसाचा विषय घेतात. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू, म्हणवणी हा अपभ्रंशो विषय संगू. तैसाची, तैसाची म्हणजे वर दिलेल्या 4 विषयाप्रमाणेच द्विविध रसू, 2 प्रकारचा रस. तसा रस हा 6 प्रकारचा आहे ना. आहारशास्त्रामध्ये ते कडू, गोड, तिखट, खारट, आंबट, तुरट असे 6 प्रकारचे रस सांगितले. आणि 6 प्रकारचे रस दररोज आहारामध्ये गेलेच पाहिजे. खारट असेल तर एखादा लोणच्यासारखा पदार्थ असेल, तुरट असेल आवळ्यासारखा पदार्थ, तिखट सांगण्याचं काम नाही, गोड, नंतर कडू कारल्यासारखा पदार्थ आणि आंबट दह्यासारखा किंवा कढीसारखा पदार्थ. हे सगळे 6च्या 6 प्रकारचे रस आहारामध्ये गेले पाहिजे. शरीराचं चांगलं पोषण होतं. पण इथं 2 घेतले. 2 काय घेतले? अनुकूल आणि प्रतिकूल असे 2 घेतले. द्विविध रसो, या 6 पैकी हे 6 रस तर आहेच आहे, पण त्यातही पुन्हा अनुकूल किंवा प्रतिकूल असा 2 प्रकार करायचा त्यांच्यामध्ये. तैसाची द्विविध रसो उपजवी प्रीती त्रासू, आपल्याला त्रासही निर्माण होतो जर प्रतिकूल असेल तर, आणि अनुकूल जर असेल तर आपल्याला प्रीती म्हणजे प्रेम प्राप्त होतं. त्या आहाराचा, सात्विक आहाराचा विचार भगवंतांनी केला की नाही? आयुष सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना. प्रीती सांगितलं की नाही? ती रसी प्रीती वाढे असं ज्ञानोबा चिंतन करतात.
त्या रसाच्या संबंधाने आपलं प्रेम वाढतं. जिथं प्रेम वाढतं तो आहार सात्विक असतो आणि त्रास निर्माण होतो तो राजसी किंवा तामसी आहार असू शकतो. तैसाच द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून या कारणामुळे हा विषय संगो अपभ्रंशो. अर्जुना, या विषयांचा केलेला संपूर्ण संघ हा अपभ्रंशाला अर्थात स्वरूपापासून पतनाला कारण ठरणारा असतो. का बरं? विषयाचा संघ केला तर अंतकरण तत्संबंधाने प्रतिबद्ध होतं आणि अंतकरणाचं तादात्म्य धारण केलं तर आत्मस्वरूपाचं ज्ञान न होता अंतकरणाचे धर्म स्वतःचे धर्म मानले जातात. म्हणून अपभ्रंशाला कारण आहे, म्हणजे पतनाला कारण आहे. उच्च अवस्थेपासून खाली खाली येणं याला पतनाला कारण ठरतात. जो अविकारी आत्मस्वरूप आहे तो मनाचे धर्म ताब्यात घेतले प्रतिबद्ध झाला की स्वतःला सुखदुःखी समजतो की नाही, आणि सुखदुःख समजणं म्हणजे विकारी समजणं, आलाच खाली. म्हणून हा विषयांचा संघ अपभ्रंशाला कारण आहे. पण ही पाचेद्वारी ज्ञानाची हव बाहेरी, जैसा का हिरव्या चारी भांबावी पशु. ज्याप्रमाणे हिरवा चारा दिसला की पशु भ्रमित होतो आणि हिरव्या चाऱ्याकडे धावतो, तशा प्रकारे पंच इंद्रियांच्या संबंधाने ज्ञान म्हणजे अंतकरणाची असणारी जी ज्ञानात्मक वृत्ती आहे त्याची धाव बाहेर पडते, ती बहिर्मुख होते, म्हणजेच अपभ्रंश होतो. म्हणून विषयाचा संग करू नये, मनात स्मरण देखील करू नये. स्मरण जरी केलं तर अधपतन होतं. अपभ्रंश पुढे सांगणारच आहे भगवान परमात्मा. देखे इंद्रियाधीन होईचे, तैशी तृष्णांती पाविजे, आणि सुख दुःखी आकळीचे आपण पे. देखे, बघ अर्जुना, इंद्रियाधीन होईजे, जर आपण इंद्रियांच्या अधीन झालो, त्यांच्या ताब्यात गेलो, स्वाधीन झालो, तर मग तै शीतोष्णांते पाविजे. शीत म्हणजे अनुकूल, उष्ण म्हणजे प्रतिकूल. इंद्रियांच्या अधीन झाला तर त्याला अनुकूल आणि प्रतिकूलता प्राप्त होते. आणि अनुकूलत्या प्रतिकूलतेला प्राप्त झाला की अनुकूल वेदनियम सुखम, सुखी आकळी जे आपण पे, आणि प्रतिकूल वेदनियम दुःखम, दुःखी आकळी जे आपण पे. आपण स्वतः मात्र सुख दुःखाच्या अतीत असताना देखील अनुकूल आणि प्रतिकूल या संबंधाने सुख आणि दुःखाला, विषयाच्या संबंधाने येणाऱ्या सुख दुःखाला आकळी जे त्यांच्या ताब्यात जातो किंवा ते आपल्याला झाकून टाकतात, प्रतिबद्ध करतात. आता इंद्रियांचा स्वभाव ज्ञानोबा पुढे सांगतात. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. या विषया वाचून काही, इंद्रियांना विषया वाचून काहीच आवडत नाही. त्या विषयामध्ये दोन प्रकार करता येतील. एक अधपतनाला कारण ठरणारे विषय आणि एक परमार्थाच्या उन्नतीला कारण ठरणारे विषय. विषयच आहे दोन्ही ठिकाणी, पण जर आपण तेच इंद्रिय या ठिकाणी लावले परमार्थाला तर तेच इंद्रिय आपल्याला वरती घेऊन जातात. आणि जर सांसारिक विषयांकडे वाटचाल केली तर पतनाला घेऊन जातात. ज्ञानोबा म्हणतात की नाही 6व्या अध्यायामध्ये, देखे शब्द तरी विषय श्रवणाचा, परिरसना म्हणे रसो आमचा, घ्राणासी भाव जाई परिमळाचा, हा तोच होईल. विषयच आहे की नाही, म्हणजे श्रवण करणं इथला विषय आहे. मग दुसऱ्या पदार्थाचं श्रवण करण्यापेक्षा हे श्रवण करावं, हा श्रवणाचा विषय परमार्थिक आहे. रसना म्हणे रस हा आमचा, किंवा सगळे 5च्या 5 इंद्रिय परमार्थाकडे वाटचाल करतील तर तेच असणारी इंद्रिय आपल्याला आपल्या स्वरूपाकडे घेऊन जातात. या विषया वाचून काही, बाबा पुढे या ना. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा एक स्वभाव ठरलेला आहे. ते मनाचा स्वभाव सांगत असताना ज्ञानोबा असं म्हणतात, काजे या मनाचे एक निके, जे देखील गोडीच्या ठाया सोके, मनोने अनुभव सुखची कौतिके दावित जाईजे. मनाचा स्वभाव तसा वाईट नाही. मनाचा एक स्वभाव फार चांगला आहे. कदाचित कल्पना करा, विस्मरण होणं चांगलं आहे की वाईट आहे? खरं तर चांगलंच आहे. विस्मरण होणं, केलेला अभ्यास विस्मरण होणं हे चांगलं नाही. पण कल्पना करा, दुःखाचा आवेग फार झालेला आहे आणि दुःख जर कायमच स्मरणात राहिलं तर मनुष्य हतबल होईल, निराशाग्रस्त होईल, आत्महत्या करू शकतो. म्हणून कायम विस्मरण घडणं हे सुद्धा चांगलं आहे. दुःखाला, एखाद्या पुत्राचा वियोगाचं दुःख प्राप्त झालं तर कालांतराने क्षणाक्षणाला का होईना, दिवसागणी का होईना दुःख कमी कमी होत जातं. म्हणजे विस्मरण होणं हे चांगलंच आहे मनाचं.
फक्त प्रभूचं विस्मरण होऊ नये, कारण ते विसरले तया थोर झाली हानी, असं मात्र होतं. म्हणून एका संबंधाने काही मनाचा एक स्वभाव आहे. काजे मनाचे एक निके, जे देखील गोडीच्या ठाया सोके. मनाला एखाद्या विषयाची गोडी लागली आणि त्या गोडीच्या ठिकाणी मन आपलं सोकावलं की मग ते मन मात्र त्या विषयाला कधी सोडत नाही. ते तुकोबारांचा अभंग आहे बघा. हां, लाचावले मन लागली से गोडी, ते जीवेनं सोडियायचे. लाचावलं गेलं पाहिजे मन, हा मनाचा स्वभाव आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात त्या मनाला अनित्य असणाऱ्या विषयाचं सुख दाखविण्यापेक्षा अनुभव सुखाची, अनुभव म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान हे ज्याचं स्वरूप आहे असं जे सुख आहे ते आत्मसुखाचं आहे. कारण आत्मसुखाचं वर्णन करत असताना सत, चित आणि आनंद असं वर्णन केलं. आनंद म्हणत असताना सुख आहे, त्या सुखाला प्रकाशन दुसरं कोणी करू शकत नाही, म्हणून त्याला चित स्वयंप्रकाश सुख आहे. बरं, विनाशी सुख नाही म्हणून सत शब्द वापरला, म्हणजे सत स्वरूप असणारं म्हणजे अविनाशी अमर असणारं. चित्त म्हणजे ज्ञान स्वरूप असणारं, स्वयंप्रकाशित असणारं, आणि कोणत्याही प्रकारचा विषय नसताना निर्विषय निरुपचार प्रेमाचा विषय असणारं जे आनंद आहे, असं अनुभव सुखाची कौतिके दावीत जायचे, दाखवत जावं त्या मनाला. जर त्या मनाला आपण ह्या सुखाची गोडी लावली, मग ते दिवसाभरातून आपल्याला एक क्षण जरी लावता आली तरी पण अभ्यास करावा. ये आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी दे तू जाय, तरी गायसे करे. या 8 प्रहारामध्ये आत्मसुखाची गोडी ध्यानाच्या माध्यमातून एक क्षणभर जरी आपल्याला ती गोडी लागली किंवा त्याची उर्मी जरी आपल्याला प्राप्त झाली, तर मग आपल्या मनाला कळतं की आणि ते विषयाच्या पाठीमागे जाण्यामध्ये फार कष्ट आहेत. म्हणजे विषय संपादनाचे कष्ट, प्राप्त झाले तरी कष्ट रक्षणाचे, आणि भोगण्याच्या प्रसंगापासून हे नष्ट होतील की काय या संबंधाने दुःखच दुःख आहे. पण या सुखामध्ये मात्र निर्विषय आहे, निरालंब आहे, निरतेश स्वरूप आहे आणि निरुपाधिक आहे. असा जर आनंद प्राप्त झाला, अनुभव सुखाची कौतिके दावीत जायचे, मग ते मन आपण काढून घेण्याचा जरी प्रयत्न केला तर मन त्या सुखाला मात्र सोडतच नाही. मग पुनवे होणे जैसे शशिबिंब दिसे, हरपत अवसे नाहीचे होय, तैसे भोगा आतून निगता, चित्त मज माझे रिगता, हळूहळू पंडसुता मीची होशील. हा मनाचा स्वभाव आहे. मनाचा स्वभाव जसा सांगतात तसं या ओवीमध्ये इंद्रियांचा स्वभाव सांगतात. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, पंचविषयांपेक्षा दुसरं काही सर्वथा सर्व प्रकारे अनेक दुसरं रम्य नाही, रमविणार नाही. ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा, असा हा इंद्रियांचा स्वभाव आहे. पण त्या स्वभावावर मात्र विजय संपादन करायचा. ते भगवंतानी इंद्रियांना निर्माण करत असताना परांची खाणी व्यतृणात स्वयंभू तस्मात परान पश्यंतीनांतरात्मन, हे भगवंतानी निर्माण करत असतानाच यांना बहिर्मुख निर्माण केलं, म्हणून ते अंतर्मुख कधी होऊ शकत नाही. पण कधीच होत नाही असं मात्र नाही. प्रयत्न केला, अभ्यासेन तो वैराग्येन च गृह्यते, अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासाची मोहरे वैराग्याचे आधारे, केतुलिनी एक अवसरे स्थिरावेल, हे मात्र घडू शकतं. म्हणून त्याकरता संतोष काय करावं, ताण तितिक्षस्व यांना सहन करावं. म्हणून जाणतेनी पुरुखे, इंद्रिय लालाविना कौतुके नाही. हे 3ऱ्या अध्यायातली ओवी आहे. तुम्ही जे सांगता ती 3ऱ्या अध्यायातली ओवी आहे आणि हे उत्तरार्ध 2ऱ्या अध्यायातला आहे. 2 ओवी आहे. म्हणून इंद्रियके जाणतेना पुरुखे, लाळाविना कौतुके आदी करुणी, अशी 3ऱ्या अध्यायातली ओवी आहे. आणि इथे पण तीच ओवी पुढे येणारच आहे. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा, असा हा इंद्रियांचा एक स्वभाव आहे. पण हा स्वभाव जरी का निर्माण झाला, संस्काराने निर्माण झाला. कसं इंद्रियांना घडवायचं किंवा आपल्या स्वतःचं जीवन कसं निर्माण करायचं हे आपल्या हातात असतं, आणि त्याकरता साधना असते. इंद्रियांचा असणारा बहिर्मुख स्वभाव किंवा मनाचा चंचल स्वभाव असा एकदम झालेला नाही. अनादिकालापासून केलेली साधना, केलेले संस्कार, आणि ते संस्कार निमित्त प्राप्त झालं की उद्भूत होतात. म्हणून त्या संस्काराने मनाचा स्वभाव तयार झाला असेल तर आता केलेले संस्कार आणि स्वभाव तो बदलूही शकतो. पण असा स्वभाव राहणार असं मात्र कधी घडत नाही. त्याला बदलता येऊ शकतो, पण याकरता प्रारब्ध नाही, प्रयत्न करावा लागतो. किंवा कालचं प्रारब्ध हा प्रयत्नच असतो की नाही, कालचा प्रयत्न आजचं प्रारब्ध, मग आज केलेला प्रयत्न उद्याचं प्रारब्ध. म्हणून पुरुषार्थाला सगळीकडे वाव आहे. ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा, असाही इंद्रियांचा स्वभाव आहे. हे विषय कसे आहे, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासी भद्र जाते. आता हे ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या समजण्याकरता काही आपल्याला शेतकऱ्यांची मदत घ्यावी लागते. या ओवीकरता मी गावातल्या शेतकऱ्यांची मदत घेतली विवेचनामध्ये. त्यांना विचारलं रोहिणी नक्षत्र कधी असतं, त्यांनी सांगितलं पाऊस पडण्याच्या अगोदर, म्हणजेच उन्हाळ्यात.
म्हणजे काही काही शब्द आपल्याला कळत नाही ना, हे नक्षत्राचा प्रारंभ कधी होतो. पूर्वीच्या शेतकऱ्यांना सगळं माहिती असतं, आपण शेती कधी केली नाही ना, तत्संबंधाने त्या ओव्या लागत नाही म्हणून. आता तुम्हाला माहिती असं पण मला नव्हतं माहिती. हे विषय तरी कैसे रोहिणीची जळ जैसे. रोहिणी म्हणजे मृग नक्षत्राच्या अगोदरचा जो कालावधी असतो, मृग नक्षत्राचा म्हणजे 7 जूनच्या अगोदरचा कालावधी, तर तेव्हा प्रखर ऊन असतं, भयंकर ऊन असतं. आणि त्या उन्हामध्ये तो कालावधी रोहिणी नक्षत्राचा असतो. तेजा आणि उखरा भेटी झाली या विरा, मृगजळाची पुरारूप होय. सूर्यकिरणाचा आणि बरड जमिनीचा संबंध झाला की मृगजळाचा असणारा पूर रस्त्याने वाहताना दिसतो आपल्याला. तो हल्लीही दिसतो कधी कधी, पण त्यावेळेस प्रखर दिसतो. आणि त्याला रोहिणी नक्षत्रातलं पाणी त्याला मृगजळ असं म्हणतात, कारण ते हरणाला खरं वाटतं. हे विषय तरी कैसे, हे विषय आहे तर कसे अर्जुना. रोहिणीची जळ जैसे, रोहिणी नक्षत्रामध्ये असणारं जे दुपारचं 12 वाजता दिसणारं पाणी मृगजळ ज्याला म्हणतात, ते जसं असतं तसं हे विषय असतात. म्हणजे कसं असतं ते पाणी, सूर्योदयाच्या पूर्वी नसतं, सूर्यास्तानंतर नसतं, फक्त भर दुपारी 12 वाजता असतं. असतं का फक्त दिसतं? फक्त दिसतं. असतं असंही म्हणता येत नाही, कारण ते असतं तर मग रस्ता ओला झाला असता ना, पण तसं मात्र होत नाही. फक्त ते भासतं, दिसतं, कारण ते अनित्य आहे. म्हणजे जे जे अनित्य असतं ते एका कालात असतं, 2 कालात नसतं, कारण ते अनित्य आहे ना. आणि नित्य जे असतं ते तिन्ही कालामध्ये एक अनुस्यूत असतं. पण रोहिणीचं असणारं जळ किंवा मृगजळ सूर्योदयाच्या पूर्वी नाही, म्हणजे भूतकालात नाही, सूर्यास्तानंतर नाही, म्हणजे भविष्यकालात नाही, फक्त भर दुपारी 12 वाजता आहे, म्हणजे वर्तमान कालातच आहे. मग आदौ अंत्यचे नास्ती वर्तमाने पित तथा. जे अगोदर नाही पूर्वी नंतर नाही, ते वर्तमान कालात दिसलं तरी नाहीत, हा निश्चय होतो. ह्या विषयांचं देखील तसंच आहे. विषय जोपर्यंत आपल्या समोर आहे तोपर्यंतच विषय आहे. विषय आपल्या समोर येण्याच्या अगोदर विषय नाही, आणि विषय नष्ट झाले तरी विषय नाही, फक्त दिसते मात्र विषय आहे. रोहिणीच्या जळाप्रमाणे आहे हे विषय तरी कैसे रोहिणीची जळ जैसे. किंवा दुसरं उदाहरण ज्ञानोबा देतात का स्वप्नेचा आभाषी भद्र जाती. भद्र जाती याला गजराज असं म्हणतात. भद्र म्हणजे हत्ती, आणि हत्तीचा असणारा समूह. पूर्वीच्या काळामध्ये आपली श्रीमंती सांगण्याकरता पूर्वीच्या काळातले लोक हत्तीचं पालन करायचे, हत्तीचं. आणि ते असे एकदम अभिमानाने सांगायचे, सामान्य नाही आम्ही हत्तीचं पालन पोषण करतो असे सांगायचे. ते गजांत लक्ष्मी म्हणतात त्यांना. म्हणजे आपल्या दरवाजावर कोण आहे यावर आपली श्रीमंती कळते. हे थोडं उशिरा कळेल, नाही कळालं का. हत्ती जर असेल तर आपली श्रीमंती फार मोठी आहे, आणि श्वान असेल तर श्रीमंती कमी आहे. स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीने ते श्रीमंती बघितली आणि त्याला असं वाटलं की ही श्रीमंती मलाच प्राप्त व्हावी. जागृतीमध्ये ते बघितलं असं त्याने दर्शन की समोरचा व्यक्ती किती श्रीमंत आहे. हो, हत्तीचं पालन पोषण करते. हत्तीचा खर्च फार मोठा असतो, फार मोठा खर्च असतो हत्तीचा. म्हणजे त्याला पाणी तेवढंच लागतं, खेळण्याकरता खाण्याकरता तेवढं लागतं, आणि सगळी देखरेख ठेवावी लागते. म्हणजे सगळ्या कुटुंबाचा खर्च एकीकडे, आणि हत्तीचं पालन पोषण करण्याचा खर्च एकीकडे. आणि मग जो हत्तीचं पालन पोषण करू शकतो, छंद असेल ना, आवड असेल काहीतरी, तो श्रीमंत व्यक्ती असावा. त्या श्रीमंताचं दर्शन एका व्यक्तीला झालं, आणि तशी श्रीमंती आपल्याला असावी असा विचार करता करता तो घरी आला. मग दिवसभर जो विचार केला त्याचं रात्री स्वप्नामध्ये दर्शन होतं. स्वप्नामध्ये त्याला स्वप्न असंच पडलं की मी श्रीमंत झालो. माझ्याही दरवाजावर वाड्याच्या समोर प्रवेशद्वारावर हत्ती बांधलेला आहे, आणि तो हत्ती सोंडीने मला नमस्कार करतो आहे. एवढी श्रीमंती माझी नाही, तर मला सलामी देण्याकरता काही सैनिक आले, आणि त्या सैनिकांनी बंदुकीच्या फैरी झाडल्या. गोळ्याचा आवाज झाला. तो आवाज एवढा कर्कश होता, स्वप्न बघणारा जागा झाला. आता हत्ती नाही, सलामी नाही, स्वप्नेचा आभाषी भद्र जाती. स्वप्नात दिसणारा हत्ती फक्त स्वप्नापर्यंत आहे, जागृतीत त्याचा उपयोग नाही. तसं विषयाचं सौंदर्य देखील पाहण्यापुरतं आहे, ते मात्र वास्तव नाही. स्वप्नेचा आभाषी भद्र जाती या 2 वयाचं युगमाया. हे विषय तरी कैसे रोहिणीची जळ जैसे का स्वप्नीचा आभाषी भद्र जाती देखे अनित्य तिया परी. म्हणून तू अभेरी हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा देखे अनित्य तिया परी. रोहिणीची जळ ज्याप्रमाणे अनित्य आहे, स्वप्नात भासणारा हत्ती ज्याप्रमाणे अनित्य आहे ती या परी, त्याचप्रमाणे हे विषय देखील अनित्य स्वरूपाचे आहे. एका कालात असणारे, फक्त भासणारे, 2 कालात नसणारे, म्हणून तो अनित्य आहे. म्हणून तू अभेरी अर्जुना अनित्याचा परित्याग कर. अभेरी म्हणजे परित्याग कर, सोडून दे. हा सर्वथा संगो न धरी, हे धनुर्धरा धनुष्य धारण कर, धनुर्धरा, पण यांचा संग मात्र न धरी, यांना सोडून दे.
धनुष्य मात्र धारण कर. सर्वथा संगोन धरी यांचा संग जर केला इंद्रियांचा किंवा विषयाचा तर अंतकरण अधपतित होतं. आणि अंतकरण प्रतिबद्ध झालं तर अंतकरणाचा असणारा तादात्म्य ध्यास जर आपण धारण केला तर आपणही अंतकरणाचे धर्म आपल्यावर आरोपित केल्यामुळे आपणही सुखदुःखाला प्राप्त होतो. आपल्याला सुखदुःखाला प्राप्त व्हायचं नसेल तर विषयाचं सौंदर्य टाकून द्यावं, इंद्रियांच्या ताब्यात जाऊ नये. इंद्रियांच्या ताब्यात न गेल्यामुळे अंतकरणाचे धर्म आपल्यावर घेऊ नये. मी मात्र अंतकरण, इंद्रिय आणि विषय यांना पाहणार आहे, यांच्यापेक्षा वेगळा आहे असं जाणावं. यांचा संग धारण करू नये. धनुष्य धारण कर अर्जुना. भगवंत म्हणतात, अर्जुना, जो यांचा संग धारण करत नाही तो व्यथा किंवा व्याकुळ होत नाही. आणि त्याला कोणती अवस्था प्राप्त होते पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. यम यम ही न व्यथयन्ति एते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सह अमृतत्वाय कल्पते. हे पुरुषर्षभ, यम समदुःख सुखम धीरम पुरुषम एते न व्यथयन्ति सह अमृतत्वाय कल्पते. हे पुरुषर्षभ, ऋषभ शब्दाचा अर्थ होतो श्रेष्ठ आणि पुरुषर्षभ म्हणजे संपूर्ण पुरुषामध्ये श्रेष्ठ असणारा हे अर्जुना. यम पुरुषम, ज्या पुरुषाला, कसा आहे तो पुरुष, समदुःख सुखम, सुखाला आणि दुःखाला समान समजणारा. सुख आणि दुःखाला समान कोण समजू शकतो बरं? जो सुख आणि दुःख या दोघांनाही भाष्य समजतो. फक्त भाष्य आहे, मिथ्या आहे, भास मात्र आहे असा जो समजतो ना तो सुख दुःखाला समान समजू शकतो. किंवा दुसरा एक अर्थ होऊ शकतो समनाम ब्रह्म. आणि सुख आणि दुःख हे कल्पित आहे आणि ते ज्या ब्रह्मावर कल्पित आहे ते ब्रह्म आहे सम, म्हणजे कल्पित असणारे सुख दुःख देखील ब्रह्मस्वरूपाच आहे असा जो समजतो तो सम दुःख सुखम. यम पुरुषम, असा जो पुरुष आहे, धीरम, आपल्या बुद्धीला तो प्रेरणा करतो. धियम ईरयती प्रेरयती, आपल्या बुद्धीला प्रेरणा करतो म्हणजे काय करतो? आपल्या अंतकरणाला, बुद्धीला इंद्रियांच्या मागे आणि इंद्रियांच्या मागे जाऊन विषयाकडे जात नाही, तर मग आपल्या बुद्धीला प्रेरणा करत असताना अंतर्मुख करतो आणि त्या बुद्धीला आत्मस्वरूपाकडे घेऊन जातो. असा जो धीर पुरुष आहे तो धीर पुरुष येते न व्यथयन्ति, हे संपूर्ण असणारे विषय त्याला व्यथित करू शकत नाही, सुखदुःखी करू शकत नाही. जीवनातलं फार मोठं सूत्र आहे. जो पुरुष इंद्रियांच्या ताब्यात जात नाही तो सुखदुःखाला कधीच प्राप्त होऊ शकत नाही. आणि जो जो इंद्रियांच्या ताब्यात जातो, मनाच्या माघारी जातो, त्याला सुखदुःखाचे आघात भोगावीच लागतात. सर्वात मोठं सूत्र आहे जीवनाचं. सुखदुःख प्राप्त होत असेल तर इंद्रिय, विषय आणि मन या तिघापैकी आपण कोणाच्या तरी मागे असलो पाहिजे, त्यांचं अनुसरण करत असलो पाहिजे. आणि सुख आणि दुःख आपल्यावर काहीच आघात करत नसेल तर याचा अर्थ इंद्रिय, विषय आणि मनाचा संबंध आपण टाकलेला असेल, आत्मस्वरूपामध्ये आपण प्रतिष्ठित झालेलो असेल, हा त्याचा अर्थ आहे. येते न व्यथयन्ति, ज्याला हे व्याकुळ करू शकत नाही, आपल्या ताब्यात घेऊ शकत नाही, असा जो पुरुष असतो सह अमृतत्वाय कल्पते, अमृत स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप. ते न मरणार आहे, अविनाशी स्वरूप आहे, सत्स्वरूप आहे. आणि तो त्या स्वरूपाला प्राप्त करण्याची योग्यता समान करतो, साधून घेतो किंवा तो योग्यता त्याला प्राप्त होते. म्हणजे साधकाचं वर्णन केलं तर त्याने सहन करावं आणि सिद्धाचं वर्णन केलं तर तो अमृत स्वरूपालाच प्राप्त झालेला आहे असा अर्थ होऊ शकतो. बाबा काय सांगायचं? हो, सिद्धाची जी लक्षणं आहे ती साधकाची साधकाची साधन आहेत. सिद्ध पुरुष अमृत स्वरूपाला प्राप्त झाला आणि तसंच आपण सहन करावं हे साधकाची काय आहे? साधन आहेत. हे विषय जया ते नाकळीती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवास संगती नाही तया तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची, नागवला जात नाही, यांच्या ताब्यात जात नाही, हे साधकाचं लक्षण आहे. सिद्ध पुरुष तर काय आहे? या विषयातही काही आपण पे वाचून नाही, मग विषय कवना काही बाधितील कवना, या विषयातही माझ्या आत्मस्वरूपा वाचून काहीच नाही, म्हणून विषय त्यांना बाधा निर्माण करू शकत नाही, कारण विषय देखील आत्मस्वरूपच त्यांना वाटतं आहे. म्हणून ते विषयाच्या अर्थाने नागवले जात नाही, इंद्रियांच्या अर्थाने म्हणजे विषयाने. पण साधक जर सहन करत असेल तर तोही नागवला जात नाही.
हे विषय जयाते ना कळीती, हे विषय ज्याला आपल्या ताब्यात घेऊ शकत नाही, आकर्षित करू शकत नाही. विषयांचं जे आकर्षण असतं ना, ते विषयाचं स्वरूप जोपर्यंत जाणलं जात नाही तोपर्यंत आकर्षण असतं. एकदा विषयाचं अंतरंग कळालं ना, तर मग विषयाचं आकर्षण आकर्षित करू शकत नाही. ते अंतर्नेनती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे. अंतर्नेनती त्यातलं काय स्वरूप आहे ते न जाणल्यामुळे अगत्य सेवने घडे. पण जे अंतर जाणतात देखी ज्ञानी यांच्या ठाई, यांची मातही किरण आहे. देही देहभाव जी स्ववश केले. जे देहाच्या ठिकाणी असताना देहाच्या भावाला स्वतःच्या ताब्यात घेतात ते मात्र या विषयाला आकर्षित होऊ शकत नाही. किंवा विषयाला ते आकर्षित कोण कोण होतात, ज्यांना अंतरंगाची गोडी किंवा आत्मसुखाची गोडी कळाली नाही ना, ते मात्र या विषयाला आकर्षित होऊ शकतात. ज्ञानोबा चिंतन करतात ना, म्हणजे तयाशीचे विषय हे गोमटे आवडती, तैसे आपण पे नाही दिठे. जया ते स्वसुखाचे सदा खराटे. तयाशीचे विषय हे गोमटे आवडती, ज्यांना आत्मदर्शन प्राप्त झालं नाही, अंतरंगात असणारा सुखाचा ठेवा ज्यांना प्राप्त झाला नाही, त्यांना बाहेर असणारे विषय आकर्षित करतात. तयाशीची विषय गोमटे आवडती, त्यांना विषय सौंदर्य संपन्न आहे, फार चांगले असं वाटतं, कारण का अंतर्निर्णती. पण ज्यांना मात्र आत्मसुख प्राप्त झालं ते विषयाच्या पाठीमागे धावत नाही. सांगे कुमुददळाची निताटे, जो जेविला चंद्रकिरणे चौकटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबिजत असे. तैसे आत्मसुख पाहिले, जयासी आपण पेची फावले. तया विषय सहज सांडवले म्हणून काही. ते विषयांचा मात्र परिपूर्ण त्याग करतात, विषय त्यांना आकर्षित करू शकत नाही. हे विषय जया ते ना कळीती, विषयाचं सौंदर्य आकर्षितपणा ज्यांना आपल्या ताब्यात घेऊ शकत नाही, तया सुख दुःखे दोन्ही न पवते. त्यांना विषय अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान संपादन करू शकत नाही. अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञान संपादन केलं नाही तर अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःखम, असं असणारं सुख आणि दुःख दोन्ही पण प्राप्त होऊ शकत नाही. का बरं? कारण विषयाच्या संबंधाने सुखदुःख प्राप्त होण्याकरता इंद्रिय त्यांच्या मागे गेले पाहिजे, इंद्रियांच्या मागे अंतकरण गेलं पाहिजे. आणि अंतकरणाचे सुखदुःखादी धर्म आपल्याला आध्यासित करून तादात्म्य धारण करता आलं पाहिजे, तर सुखदुःख प्राप्त होतात. पण जर पहिल्यांदा विषयाचं आकर्षण झालं नाही तर इंद्रिय त्यांच्या पाठीमागे जाणार नाही. इंद्रिय पाठीमागे गेले नाही तर अंतकरण स्थिर राहील, सुखदुःख प्राप्त होण्याचा संबंधच नाही. या ओव्यांचा पाठीमागे आणखीन एक संबंध लागतो. कसा बघा, तया सुखदुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवास संगती नाही तया. त्याला सुखदुःख आकर्षण करू शकत नाही. आणि गर्भवासाची संगती म्हणजे पुन्हा आपण जन्म घ्यावा असा पण जन्माचा असणारा प्रसंग त्याला प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही बरं? कारण जन्म जर यायचा नसेल, जन्माभाव प्राप्त व्हायचा असेल तर ज्ञान संपादन करावं लागतं. आणि इथं साधना काय केलेली आहे? फक्त विषयाच्या आकर्षित न व्हायचं. तर याचा संबंध पाठीमागच्या विषय असा लागतो, सुखदुःखे दोन्ही न पवती, विषय जया ते ना कळीती, तया सुखदुःखे दोन्ही न पवती. सुखदुःख त्याला प्राप्त होऊ शकत नाही. का बरं? याचा अर्थ त्याने अंतकरण स्थिर केलेला आहे. कारण 11 क्रमांकाची ओवी काय आहे? येत नेनावया हेचे कारण जे इंद्रिय अधीनपण, तीही आकळीची अंतकरण म्हणवणी भ्रमे. म्हणजे आणि त्याच्याही पाठीमागची ओवी आहे, तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरी होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. या 3 वाचा संदर्भ लागतो अर्थाकरता. म्हणजे चैतन्याच्या ठाई शरीरांतर नाही असं जाणतो, त्याला व्यामोह अज्ञानापासून प्राप्त होणारं दुःख प्राप्त होऊ शकत नाही. आणि चैतन्याला जाणतो म्हणजे परोक्षत्वाने जाणत नाही, आत्मत्वाने जाणतो. ते चैतन्य मीच आहे असं जाणतो, म्हणजे आत्मज्ञान संपादन करून घेतलं अपरोक्षत्वाने, त्याला अज्ञानाचं दुःख प्राप्त होऊ शकत नाही. असं का कळत नाही? जर इंद्रियांच्या अधीन झालं आणि अंतकरण जर त्यांच्याही ताब्यात गेलं तर हा बोध प्राप्त होऊ शकत नाही. आता हा जो पुरुष आहे 23व्या क्रमांकामध्ये सांगितलेला, ओवीमध्ये सांगितलेला विषय जया ते ना कळीती, म्हणजे यांचं अंतकरण भ्रमे नाही, आता स्थिर अंतकरण आहे. ज्याचं स्थिर अंतकरण आहे त्याला हे ज्ञान संपादन होतं, तो हे ज्ञान जाणू शकतो. आणि जो हे ज्ञान जाणू शकतो तो चैतन्य स्वरूपाला प्राप्त होतो. चैतन्य स्वरूपाला प्राप्त झाला की मग गर्भवास संगती नाही तया, मग त्याला मात्र जन्म नाही असा संदर्भ इथं लागतो. आणि गर्भवास संगती नाही तया, सुख दुःख प्राप्त होत नाही, म्हणजे अंतकरण भ्रमित होत नाही. अंतकरण भ्रमित झालं नाही तर स्थिर अंतकरण आत्मत्वाने स्वतःला जाणू शकतं. आणि चैतन्य स्वरूप जाणलं की मग मात्र गर्भवासी नाही येता जात, म्हणजे गर्भवासाचं दुःख त्याला नाही. बाबा काही वेगळं सांगता येईल? हे विषय जया ते ना कळीती, तया सुखदुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवास संगती नाही तया. आणि ज्याला गर्भवासाची संगती नाही आगामी कालामध्ये, तो आता जिवंत असताना देखील ब्रह्मच आहे.
तो ब्रह्मव्यत्ता नाही, ब्रह्मच आहे. जो ब्रह्माला जाणतो, ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, त्याला ब्रह्मव्यत्ता म्हणत नाही. कारण ब्रह्मव्यत्ता जर म्हटलं तर ब्रह्म वेगळा आणि व्यत्ता म्हणजे जाणणारा वेगळा, पुन्हा द्वैत आलंच की. पण तसं मात्र इथं नाही. तो नित्यरूप पार्था, नित्य स्वरूप कोणाचं आहे? परमात्म्याचं, ब्रह्माचं. नित्यरूप पार्था ओळखावा, नित्यरूपाने ब्रह्मरूपाने असणारा, सर्व प्रकारे सच्चिदानंद स्वरूपाने असणारा ओळखावा, हा तो जाणून घ्यावा अर्जुना. आणि हा जीवनमुक्त आहे. कारण याला हा जर विदेह कैवल्याला प्राप्त झाला असेल तर हा पाहता येणार नाही. आणि हा जीवनमुक्त असेल म्हणून त्यांचं दर्शन आपल्याला घडतं. नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची, अर्थ म्हणजे विषय, इंद्रियांच्या अर्थाला जो नागावला जात नाही, यांच्या ताब्यात सापडत नाही, तो खऱ्या अर्थाने ब्रह्मरूप आहे. आणि जो ब्रह्मरूप आहे तोची तो निरुता समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता, तोची ब्रह्म, तोच ब्रह्म आहे. एरवी भगवंत असं म्हणतात ना, आम्हाला तर असं वाटतं तो परब्रह्म स्वरूपच आहे. एरवी सुखदुःखे लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती, परी आम्हात यायशी प्रतिती परब्रह्मची. हा लौकिकामध्ये त्याला सुखदुःखी म्हणतात, मनुष्य म्हणतात, पण तो आमच्या जर चैतन्याच्या कसोटीवर घासून बघितलं तर आम्हाला तो परब्रह्मच वाटतो. हा तयाही देहे की राथी, लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणते, परी आम्हात यायशी प्रतिती परब्रह्मची. हा आणि भगवंतांना दिलेला पुरावा आहे. तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकासी आले, हे भगवंतांनी सांगितलं. आम्ही परब्रह्म स्वरूप आहे, आम्हीच त्याला जाणू शकतो तो परब्रह्म कसा आहे म्हणून. लौकिका जाणू शकत नाही, लौकिकांची तेवढी पात्रता नाही. लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणते, पाहता परब्रह्माचे नि कसे चोखाळ भाला, देह संग तरी असे परी चैतन्यासारिखा दिसे, पाहता परब्रह्माचे नि कसे चोखाळ भाला. परब्रह्माची कसोटी लागली की तो मात्र नित्यरूप आहे, जो इंद्रियार्था नागवेची, इंद्रियांच्या अर्थाला का बरं सापडत नाही. आणखीन एक ओवी बघा तिथं, बाह्य स्पर्शेस्व सक्तात्मा, याच्यावरची एक ओवी फार गोड आहे. ते याच्यावर सांगे कुमुददळाचिने ताटे, याच्या अगोदरची आहे ओवी. ते कायम ओवी म्हणजे गोड ओवी आहे. परत हळहळ नको राहायला, आठवले नाही म्हणून. बाह्य स्पर्शेस्व सक्तात्मा, हो. जया आपण पे सांडून कही, इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषयन सेवी हे काय विचित्र येथ, सहजे स्वसुखाचे न्यापारे. ही मला ओवी लागत होती. सहजे स्वसुखाचे न्यापारे, सुरवाडलेनी अंतरे रचिला, म्हणून बाहेरी पाऊल न घाली. का बरं इंद्रियार्था नागवेची? कारण सहज असणारं, नित्यसिद्ध असणारं सुख आहे. बरं विषयापासून आणायचं असं नाही, स्वसुख आहे. सहजे स्वसुखाचे नेन आपारे, आपार का म्हटलं? देश काल वस्तूची मर्यादाच नाही, म्हणजे अनंत आहे. अनंत सुखाच्या डोही एक सरा तळची घेतलाची, म्हणजे सहजे स्वतःसिद्ध आहे, साधनाधीन नाही, प्राप्त करायचं नाही, फक्त जाणायचं. सहजे स्वसुखाचे ने माझंच ते स्वरूप आहे आणि अपार आहे. या सहज स्वसुख आणि अपार सुखाच्या माध्यमातून सुरवाडलेनी अंतरे, त्याचा अंतकरण परिपूर्ण भरलेला आहे. रचिला असाच तो स्थानापन्न झाला, प्राप्त झाला, आणि म्हणूनही बाहेरी पावलं न घाले. म्हणून जो या इंद्रियार्था नागवेची, मग जर आतमध्ये एवढं परिपूर्ण सुख भरलं असेल तर मग बाहेर क्षणिक असणारं, नष्ट होणारं, पारतंत्र्याधीन असणारं आणि अल्पस असणारा सुखाकरता तो आजन्म कष्ट सहन करेल, करणारच नाही. म्हणूनही बाहेरी पाऊल न घाले, म्हणून बाहेर पाऊल सुद्धा घालत नाही. प्रवास करणं तर दूरच राहिलं, जो मनुष्य घराच्या बाहेर पाऊल टाकत नाही तो प्रवास करेल का विषयाच्या पाठीमागे जाण्याचा? करणार नाही. म्हणूनही पाऊल न घाली, तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. आणखीन भगवंत काही उपदेश करणार आहे, तो विचार आपण नंतर बघू. पुंडली